नमस्कार. लहानपणी उन्हाळ्यात खाल्लेली ती मटका कुल्फी आठवते का? त्या 5 रुपयांच्या मटका कुल्फीची तीच चव पुन्हा अनुभवायची आहे का? आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने क्रीमी, रिच आणि ऑथेंटिक मटका कुल्फी बनवणार आहोत. ही रेसिपी उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. चला तर कमीत कमी साहित्यामध्ये आज आपण मटका कुल्फी बनवणार आहोत. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मटका कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1 लिटर दूध गरम करायला ठेवायचं आहे. आता दूध मध्यम आचेवर सतत ढवळत आटवून घ्यायचं आहे. जोपर्यंत दूध अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित दूध आटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. इथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला गाईचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. दूध आटवत असताना तुम्ही किचनमधलं इतरही काम करू शकता. आता दूध आटवून मला बरोबर 10 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 कप खवा घालायचा आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्राम इथं मी खवा घेतलेला आहे. अशा पद्धतीने खवा आपल्याला हाताने व्यवस्थित तोडून घालायचा आहे. पटकन दुधामध्ये एकजीव होतो. आता आपल्याला व्यवस्थित दूध आटवून घ्यायचं आहे. खवा घातल्यामुळे चव आणि घट्टपणा पटकन येतो. जास्त वेळ आपल्याला दूध आटवत बसण्याची गरज पडत नाही. जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता. खवा वापरल्यामुळे चवीला तर जबरदस्त कुल्फी बनून तयार होते, मात्र टेक्स्चर सुद्धा जबरदस्त येतं. तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी टेक्स्चर आपल्या दुधाला आलेलं आहे. दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता कुल्फीची चव आणखी वाढण्याकरता यामध्ये आपल्याला 8 ते 10 काजू आणि पिस्ता बारीक पावडर करून घालायचे आहे. यामुळे कुल्फी जबरदस्त चवीची बनून तयार होते. टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला यामध्ये आणखी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. आता तयार केलेली पावडर आपल्याला दुधामध्ये घालायची आहे. बघू शकता किती मस्त घट्ट आपलं दुधाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खवा घातल्यामुळे आपण वेलची पावडर घालणार आहोत, त्यामुळे चव छान येते. आता कुल्फीला आपण वेगळी चव देणार आहोत. साखर कॅरेमल करून घालायची आहे. आता कॅरेमल करून साखर घातली तर कुल्फीचा रंग थोडा ब्राउनिश येतो. चवीला उत्तम लागते. अगदी परफेक्ट चव कुल्फीला येते. त्यासाठी आपल्याला कढईमध्ये अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घ्यायची आहे. अशा पद्धतीने साखर आपल्याला कढईमध्ये पसरून घ्यायची आहे. साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. तुम्ही बघू शकता इथं साखर हलकीशी गोल्डन झालेली आहे. आता आणखी 1 मिनिट. जास्त कॅरेमल करू नका, नाहीतर कुल्फीला कडवट चव येण्याची शक्यता असते. इथं परफेक्ट साखर आपली कॅरेमल झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट रंग आलेला आहे. थोडं थोडं करत आपल्याला कुल्फीच्या मिश्रणामध्ये कॅरेमल घालायचं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. रंग तुम्ही बघू शकता आणि वास तर इतका जबरदस्त येतोय. मस्त दाणेदार, अगदी क्रीमी, रिच फ्लेवरचं आपलं हे कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. यापेक्षा आपल्याला घट्ट मिश्रण बनवायचं नाही. गॅस बंद करूया. मिश्रण थंड झालं की कुल्फी मोल्डमध्ये किंवा छोट्या छोट्या मातीच्या मटक्यांमध्ये आपण हे मिश्रण भरणार आहोत. इथं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. चला तर आता पटकन आपण हे मिश्रण मातीच्या मटक्यामध्ये भरून घेऊया. इथे मी मातीचे मटके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मागच्या वर्षी सुद्धा मी मटका कुल्फीची रेसिपी शेअर केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. इथे मी 3 मटके व्यवस्थित भरून घेतले. त्यानंतर माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड आहेत, त्यामध्ये सुद्धा मी हे मिश्रण भरून घेणार आहे. बरेच जण थंड झाल्यावर मिश्रण मिक्सरला फिरवून घेतात, मात्र मी तसं करत नाही. अगदी दाणेदार कुल्फी बनवून तयार होते. हव्या त्या ड्रायफ्रूट्सने आणि गुलाब पाकळ्यांनी आपल्याला मस्त कुल्फी डेकोरेट करून घ्यायची आहे. नाही केली तरी सुद्धा चालेल, चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाही. इतकी परफेक्ट ही मटका कुल्फी बनवून तयार होते. आता सिल्वर फॉईलने आपल्याला पूर्णपणे मटका कव्हर करून घ्यायचे आहेत. आईस क्रिस्टल तयार होत नाही. सिल्वर फॉईल नसेल तर प्लास्टिकच्या बॅगने कव्हर केलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने मी व्यवस्थित मटका कव्हर करून घेतला. त्यानंतर कुल्फी मोल्ड सुद्धा मी अशा पद्धतीने कव्हर करून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं आपल्याला चाकूच्या मदतीने कट करायचं आहे. आईस्क्रीम स्टिक असतील तर त्या तुम्ही सेट करून घ्यायच्या आहे. इथे आपली कुल्फी सेट होण्याकरता तयार झालेली आहे. फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास आपल्याला कुल्फी सेट होण्याकरता ठेवून द्यायची आहे. इथे आपली कुल्फी सेट झालेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चेक करूया कुल्फी व्यवस्थित सेट झाली का नाही ते. सर्वात आधी आपण मटका ओपन करूया. अगदी थंडगार असा मटका हाताला लागतोय. सिल्वर फॉईल काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी आपली मटका कुल्फी सेट झालेली आहे. कुल्फी मोल्ड सुद्धा आपण चेक करून बघूया.
कुल्फी मोल्डमधली सुद्धा कुल्फी व्यवस्थित सेट झालेली आहे. एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन थोडा वेळ आपल्याला कुल्फी पाण्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने हाताने आपल्याला कुल्फीचा मोल्ड व्यवस्थित फिरवायचा आहे. पटकन कुल्फी निघण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी, दाणेदार, चविष्ट अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे. मटक्यामधली कुल्फीसुद्धा आपण चेक करूया. अजिबात आईस क्रिस्टल झालेले नाहीत. बालपणीची गोड आठवण म्हणजेच मटका कुल्फी. आलं की नाही तोंडाला पाणी? तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खाल्ल्यानंतर या कुल्फीची चव तुम्ही विसरणार नाही, माझी गॅरंटी आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत.